म्हणजे आजच्या तारखेला कुठल्याही व्यक्तीला जर सांगितलं की तुम्हाला 1 करोड टाकायचे, एक तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये टाका किंवा रिअल इस्टेटमध्ये टाका, त्यांची पहिली चॉईस असेल रिअल इस्टेट. कारण त्यांना माहिती आहे ॲटलिस्ट दिसतंय, म्हणजे मला काहीतरी माझ्या हातात आहे, त्याचे डॉक्युमेंट आहेत, त्याचे पेपर्स आहेत, राईट. पण त्याचा असा अर्थ होत नाही की ती जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट सेफ आहे. आता पुण्यातलीच तुम्ही जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आता अमित ब्लूफिंड आहे, तर त्यांचे आता ॲड परत लागायला लागले ऑलमोस्ट 7 इयर्स नंतर, 7 वर्षानंतर. मग आता विचार करा, 7 वर्ष त्या जी स्कीम चालू होती त्याच्यावरती लिटिगेशन्स होते, ज्याचं लॉन्चिंग सचिन तेंडुलकरनी केलं होतं. म्हणजे एक अशी असती की ज्याला आपण म्हणतो की सगळ्यात म्हणजे सगळ्यात बेस्ट क्रिकेटमधली देव, अशा व्यक्तींनी ज्या बिल्डर्स किंवा ज्या रिअल इस्टेटसाठी प्रमोशन केले, ती रिअल इस्टेट जर 6-7 वर्ष लिटिगेशनमध्ये असू शकते, 6-7 वर्ष लोकांना फ्लॅट नाही मिळालेले, त्यांचे पैसे अडकून आहेत, हीही गॅरंटी नव्हती लोकांना किंवा आपले हे पैसे परत येतील का, कारण त्यांच्या हातात सोल्युशनच काही नाही आहे ना. म्हणजे मी फ्लॅट घेतलाय, माझे पैसे जात आहेत, माझी EMI जातात, मला फ्लॅटच नाही मिळत आहे.